कंधार में नगरपालिका चुनाव के सिलसिले में इंतखाबी सरगर्मियां तेजी से बढ़ती जा रही है। इस बार भारतीय जनता पार्टी ने ऐलान किया कि वो अपने 15 सीटों पर अपने उम्मीदवारों को खड़ा किया है। बीजेपी की जानिब से गंगा प्रसाद गोविंद राव यन्नावार को नगर अध्यक्ष के उम्मीदवार के तौर पर मैदान में उतारा गया है। बीजेपी ने इस चुनाव में जनता दल सेकुलर और आरपीआई के साथ अलायंस किया है। चुनाव मुहिम के दौरान गंगा प्रसाद यन्नावार ने कंधार की मौजूदा सूरत हाल पर सख्त इल्जाम आयद करते हुए कहा कि कंधार के तरक्याती काम रुके हुए हैं। इन्होंने दावा किया है कि अगर बीजेपी को मौका मिले तो कंधार में तरक्की को रफ्तार दी जाएंगी। सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी अध्यक्षासह 15 सीट आम्ही या ठिकाणी लढवत आहोत आणि 15 सीट सोबतच जनता दल सेक्युलर यांच्यासोबत आमच्या 2 प्रभागामध्ये युती आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे जनतेचा कौल राहणार आहे। युती कोणासोबत आहे? जनता दल सेक्युलर आणि आरपीआय। सर, तुमची युती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत झाली का? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस आमची राज्यामध्ये त्यांच्यासोबत युती आहे, परंतु कंधार नगरपालिकेमध्ये त्यांच्यासोबत युती नाही आहे। विकासाच्या दृष्टिकोनातून कंधारचा विकास झाला का? गेली 70 वर्ष कंधारच्या नगरपालिकेमध्ये घराणेशाहीचं सत्ता आहे। किंवा नळगे कुटुंबाकडे सत्ता असते किंवा लुंगारे कुटुंबाकडे सत्ता असते। 70 वर्षामध्ये कंधारचा ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता तो विकास झाला नाही। आज परिस्थिती अशी आहे की आज 8 दिवसापासून कंधार शहराला पाणी नाही। म्हणजे हा जर विकास झाला असं जर ते म्हणत असतील तर याच्यापेक्षा विकास कुठला राहणार आहे? कंधार शहराचा विकास झालेला नाही। कंधार शहर हे अधोगतीकडे गेलेलं आहे। ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं शहर हे अधोगतीकडे गेलेलं आहे। मुळातच यानंतर झालेले तालुके मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झाले, परंतु कंधार शहराचा विकास झालेला नाही। सर, अपन सबका साथ सबका विकास सबका विश्वास जो नारा है, ये आप सभी समाज को लेकर चलने के लिए क्या कोशिश कर रहे हैं? कंधार शहर ही साधू संतांची भूमी आहे। कंधार शहरामध्ये साधू महाराज संस्थांची गादी आहे। कंधार शहरामध्ये हाजी सयाची गादी आहे। कंधार शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बौद्ध समाज आहे, जैन समाज आहे, मातंग समाज आहे। कंधार शहर एक कुटुंब म्हणून आमचा असतो। कुठेही जाती पंथ धर्माचा विषय येत नाही। या आजही कंधार शहरामध्ये विविध धार्मिक सण धार्मिक उत्सव विविध धर्माचे आम्ही एकत्रित मिळून करत असतो। जाती धर्मपंथाचा असा कंधारच्या बाबतीमध्ये कुठेही विचार येत नाही। नगराध्यक्ष के हस्ते आप खड़े हैं, अगर जीत के आए तो सबसे पहले विकास के दृष्टिकोण से क्या काम करेंगे? कंधार शहरातील सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे गेल्या 70 वर्षामध्ये मूलभूत सुविधा या सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांना देता आल्या नाहीत। कंधार शहरामध्ये रस्ते नाहीत, कंधार शहरामध्ये स्वच्छतेची नाली नाही, कंधार शहरामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी नाही, कंधार शहरामध्ये दिवाबत्ती नाही। हे बेसिक आहेत, हे बेसिक सुद्धा या सत्ताधाऱ्याकडून देता आलं नाही। आम्ही भारतीय जनता पार्टी सत्ता निश्चितच येणार आहे। आल्यानंतर सर्वप्रथम कंधार शहरामध्ये गेली 60 वर्ष झालं जे दूषित पाणी कंधार शहरातील लोक पित आहेत, सर्वप्रथम आम्ही दूषित पाण्याच्या ऐवजी शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करू। इथला जलकुंभ असेल, फिल्टरचं पाणी असेल ते देण्याचा प्रयत्न करू। त्यानंतर आम्ही कंधार शहरातील विविध रस्ते आहेत जे की शहरामध्ये जे दळणवळणासाठी उपयुक्त ठरतात ते सुधारण्याचा प्रयत्न करू। आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपण बघतोय की कंधार शहराच्या तिन्ही बाजूने मोठे हायवे गेलेले आहेत। त्याला रिंग रोड हा सुद्धा राहिला नाही। कंधार शहरामध्ये आपण आलात तर आपला स्वागत खड्ड्याने झालेलं आहे। तर हे जे मुख्य रस्त्याला जोडणारे सुद्धा आम्ही रस्ते करण्याचा निश्चित आम्ही प्रयत्न करू। आमदार आहे ते सांगत आहे की आम्ही काही वर्षाचे काही काम केलं काय? आता आपण कंधार शहरामध्ये आहात, तर कंधार शहरामध्ये आपण बघितलं तर हा जर विकास असेल तर मग आता विकास करायची काय आवश्यकता आहे? कारण साहेब 2 टर्म आमदार होते, नगरपालिकेमध्ये त्यांची सत्ता होती, त्यांचे नगराध्यक्ष 2 वेळेस या ठिकाणी आलेत आणि कुठंच विकास त्यांना साधता आला नाही, तर काय त्यांनी विकासाच्या गोष्टी कराव्यात? कंधार शहरामध्ये 15 उमेदवार हे भारतीय जनता पार्टीकडनं आहेत। आमचा केंद्र आणि राज्य सरकारमधला सहयोगी मित्र पक्ष आहे जनता दल सेक्युलर, यांचे प्रमुख आहेत महमूद का पठाण। यांच्या वतीनं प्रभाग क्रमांक 7 मध्ये आणि प्रभाग क्रमांक 8 मध्ये मुस्लिम उमेदवार दिले आहेत। आम्ही एकोप्यानं त्यांच्यासोबत या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। त्याबरोबर रिपाई आठवले गट हे सुद्धा आमच्या सोबत आहेत, त्यांचे प्रतिनिधी उमेदवार आमच्या सोबत आहेत। सर, एमएलए प्रतापराव पाटिल चिखलीकर का लोहा खंडार गढ़ माना जाता है, ऐसे में भाजपा को जीत मिलेगी? कंधार शहर हे कोणाच्या मालकीचं नाही। कंधार शहर हे जनतेचं आहे। मी याचा मालक, मी याचा राजा, मी याचा वाघ म्हणल्यानं ते काही होणार नाही। जनता हे ठरवणार
की कोण त्याचा मालक आहे, गड कोणाचा आहे, कारण जनता मतदानाच्या रूपातून आपल्या मतदान पेटीमध्ये तो कौल देईल ते तो त्याचा मालक किंवा तो त्याचा गड राहणार आहे. निश्चितच भारतीय जनता पार्टी ही विकासाच्या मुद्द्यावर घराणेशाहीच्या विरोधात लढत आहे, कारण घराणेशाहीच्या विरोधात लढत असताना भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं निश्चितच कंधारच्या जनतेचा कौल राहील. 2 तारखेला कंधार नगरपालिकेचं मतदान आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एक नवीन पर्याय जनतेसमोर उभा केलेला आहे, कारण या लोकांना जनता कंटाळलेली आहे आणि एक पर्याय म्हणून भारतीय जनता पार्टी समोर उभा आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर, केंद्रात भारतीय जनता पार्टी सरकार आहे, राज्यात भारतीय जनता पार्टी सरकार आहे, या ठिकाणी निश्चितच भारतीय जनता पार्टी सरकार येईल. त्यासाठी जनतेला मी आवाहन करू इच्छितो की आपण एक भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षासह सर्व उमेदवाराच्या पाठीमागे सक्षमपणे उभे राहावं आणि एक हाती सत्ता ही भारतीय जनता पार्टीला द्यावी. इस बारे में भारतीय जनता पार्टी को मुस्लिम वोट सब तरह से गिरेंगे. लाड़की बहन योजना है, मोदी साहब ने जो जो योजना करे ये योजना का खूब फायदा होने वाला है. और जो महिला के लिए है, जो जितने महिला है उतने बीजेपी को 100% वोटिंग होने वाली है. और उसके बाद जो विकास के काम है आप करेंगे क्या सर के साथ? जरूर करेंगे. हमारे नगर अध्यक्ष के दावेदार गंगा प्रसाद भाऊ यन्नावर इतने एक्टिव है कि जन सामान्य लोगों के जान पहचान के, और सवेरे 5-6 बजे से रात तक सब गरीबों के कामा करते. उनके पास जात पात कुछ भी नहीं है, ओनली वन विकास और विकास ही है. और शोषित पीड़ित वंचित लोगों के लिए उन्होंने बहुत कुछ काम करे वाले है. और इस बारे में 100% फैक्ट गिरने वाला है ओबीसी वर्सेस ओपन का. जनता को यही मेरा अपील है कि अपन सही उम्मीदवार को वोट करके अपन ये कंधार को भयमुक्त कंधार के बारे में एक बार ये जो घराणेशाही है वो खत्म कर दीजिए. और एक यंग जनरेशन और जो केंद्र में और राज्य में और आप जिले में जो सत्ता है उनके हाथ में एक बार तालुका की सत्ता दो, कंधार का विकास हो जाएगा. आज कंधार में गली में 10 दिन से पानी नहीं है और विकास कुछ भी नहीं है, चुप कागजों पे लिखे वाला इतिहास है. यहाँ पे आज नगर सेवक और जो उम्मीदवार है खुद के पैसों से टैंकर लाके लोगों को पानी दे रहे हैं, क्योंकि वोट के लिए. इसके वजह से कुछ भी नहीं है. भारतीय जनता पार्टी आणि जनता दल सेक्युलर यांच्याकडून आम्ही या ठिकाणी कंधार नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना भारतीय जनता पार्टीचे नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवारासह 15 नगरसेवकांचे या ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहेत. आणि जनता सेक्युलरकडून या ठिकाणी 2 प्रभागामध्ये 4 उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. खऱ्या अर्थाने या ठिकाणी जो काही आमदार चिखलीकर साहेब विकासाची भाषा करतात, आतापर्यंत पहा तुम्ही चिखलीकर साहेब आणि नळगे साहेब एकत्र राहून सुद्धा या ठिकाणी सत्ताचा वापर करून फक्त या ठिकाणी कंधारला भकास करण्याचं काम केलं आहे. यांच्याजवळ विकासाचं विजन नाही, फक्त आमच्याकडे प्रताप पाटलाचं नाव मोठं आहे आणि विकासाच्या बाबतीमध्ये त्यांचं लक्ष फार खोटं आहे. जर आपण या ठिकाणी जर पाहिलात तर कंधारला चोही बाजूने रस्ते गेलेत, महामार्ग गेलेत, पण या कंधारला एकही राष्ट्रीय महामार्ग किंवा राज्याचा मार्ग जोडलेला गेला नाही. त्यांच्यामुळे या ठिकाणचा गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी कंधार शहराचा विकास खुंटलेला आहे. रस्त्याचे प्रश्न तसेच आहेत, विजेचे प्रश्न तसेच आहेत. आता या ठिकाणी निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा कंधार शहरवासियांना 10-10 दिवस पाणी मिळत नाही. तर याच्यावरूनच आपल्याला कळते की या ठिकाणी कंधारचा विकास कोणत्या पद्धतीने होत गेलाय. आणि तुम्हाला सांगतो की आज राज्यामध्ये केंद्रामध्ये सरकार आहे आणि नांदेड जिल्ह्याचे आणि मराठवाड्याचे नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे व्हिजन आहे. त्यामुळं खरंच जर या ठिकाणी कंधार शहराचा विकास करायचा असेल तर जनतेने एकदा भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे आणि यांचं जे काही जातीपातीचं राजकारण या ठिकाणी चालू आहे ते संपवलं पाहिजे. या ठिकाणी लुंगारे परिवार असतील, नळगे परिवार असतील, आतापर्यंत त्यांनी फक्त लोकांना भावनिक करून सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता मिळवण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे. या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार उच्च शिक्षित आहेत, त्यांच्याकडे विकासाचा अजेंडा आहे
आणि सर्व तरुण आहे, सगळ्यामध्ये धमक आहे की आपल्या आपल्या भागाचा, आपल्या आपल्या प्रभागाचा विकास कोणत्या पद्धतीनं करावं हे मनामध्ये एक खूणगाठ घेऊन हे कार्यकर्ते सगळे कामाला लागलेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे महाराष्ट्राची सर्व नेते मंडळी आहे. त्यामुळे निश्चितच येणाऱ्या 3 तारखेला भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी नगराध्यक्ष होईल आणि त्यांच्यासोबत आमचे 16चे 16 आणि जनता सेक्युलरचे सर्व उमेदवार निवडून येऊन या ठिकाणी एक परिवर्तनाची लढाई या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामध्ये सर्व कंधारकर सामील झालेले आहेत.